नमस्कार. महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील लाखो महिलांसाठी एक वरदान ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1,500 थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र आता या योजनेचा लाभ सातत्याने घेण्यासाठी सरकारने ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय लाभार्थ्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ही घोषणा केली असून यामुळे योजनेच्या पारदर्शकतेला आणखी बळ मिळणार आहे. तर ई-केवायसी का गरजेची आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये काही अपात्र व्यक्तींनी बनावट पद्धतीने लाभ घेतल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. यामुळे सरकारने ई-केवायसी अनिवार्य करून फसवणूक रोखण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेद्वारे लाभार्थ्यांचे आधार कार्ड आणि बँक खाते यांची पडताळणी केली जाते. यामुळे केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल आणि योजनेची विश्वासार्हता वाढेल. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने लाभार्थ्यांना विशिष्ट मुदत दिली आहे. त्यामुळे वेळेत ई-केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी करावी? ई-केवायसी करण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाईन प्रक्रियेसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट ladkibaheen.maharashtra.government.in वर जाऊन लॉग इन करू शकता. येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि बँक खाते तपशील टाकून ई-केवायसी पूर्ण करावी लागेल. ऑफलाईन प्रक्रियेसाठी तुम्ही जवळच्या CSC केंद्र, अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधू शकता. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक आणि एक पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे बँक खाते DBTसाठी सक्षम असावे. आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक OTP साठी आवश्यक आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड आणि निवासी प्रमाणपत्राची प्रत. सरकारने दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी. ई-केवायसी न केल्यास काय होईल? जर लाभार्थ्यांनी ई-केवायसी वेळेत पूर्ण केली नाही तर त्यांचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यादीतून काढले जाऊ शकते. त्यामुळे त्यांना दरमहा मिळणारी ₹1,500 आर्थिक मदत थांबेल. याशिवाय चुकीची माहिती दिल्यास किंवा फसवणुकीचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. सरकारने यासाठी विशेष मोहीम राबवली असून गावागावात CSC केंद्राद्वारे ही प्रक्रिया सुलभ केली जाऊ शकते. लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सल्ला दिला जात आहे. यासाठी तुम्ही जवळच्या CSC केंद्राला भेट द्या किंवा ऑनलाईन पोर्टलवर लॉग इन करा. कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्यास स्थानिक अंगणवाडी कार्यकर्त्या किंवा ग्रामपंचायत अधिकाऱ्याशी संपर्क साधा. ही प्रक्रिया पूर्ण केल्याने तुम्हाला योजनेचा लाभ सातत्याने मिळत राहील आणि सरकारच्या नवीन योजनांमध्येही तुम्ही सहभागी होऊ शकता. अधिक माहितीसाठी ladkibaheen.maharashtra.government.in ला भेट द्या.